नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, ई पीक पाहणी हे आता अत्यंत महत्त्वाचं असं शेतकऱ्यांसाठी झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्ही जे शेतात पीक लावलेलं असतं त्याची नोंदणी ही ई पीक पाहणीच्या ॲपद्वारे तुम्हाला करायची असते. आता सुरुवातीला जे ई पीक पाहणीचं ॲप होतं त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे आणि केंद्र शासनाने सर्व म्हणजे एकच ॲप याच्यासाठी वापरले गेलेलं आहे. आता हे जे MEHDCS हे जे ॲप आहे, तर या ॲपच्या माध्यमातून आता तुम्हाला तुमच्या जे काही शेतातील पीक आहे तर त्याची ई पीक पाहणी करायची आहे. आता याच्यामध्ये जे सुरुवातीला काही वेळ शेतकऱ्यांसाठी दिला होता, त्यानंतर जे शेतकऱ्यांतर्फे म्हणजे शेतकऱ्यांकडून ज्या पिकाची नोंदणी राहिली होती तो सहाय्यक स्तरावर त्याच्यासाठी काही कालावधी दिला जात होता. परंतु या वर्षीपासून याच्यामध्ये मोठा बदल केलेला आहे. आता हा बदल नेमका कशामुळे केलेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणं किंवा याच्याकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष असणं आणि परिणामी काय झालं की जे काही शासनाचं 100% ई पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट होतं तर त्याच्यापासून शासन हे वंचित राहत होतं. परिणामी शासनाने यासाठी MEHDCS हे केंद्र शासनाचे नियंत्रण असणारे ॲप हे आता चालू केलेलं आहे आणि त्या MEHDCS ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जे काही शेतातील पीक आहे त्याची नोंदणी करायची आहे. परंतु महत्त्वाचा बदल यांनी याच्यामध्ये हा केलेला आहे की आता शेतकरी स्तर हा त्यांनी ठेवलेला नाही, कारण आता संपूर्ण जे ई पीक पाहणी आहे ते आता सहाय्यकाच्या स्तरावरती होणार आहे. तहसीलदार तर्फे म्हणजे तहसीलदारच्या अंडर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एक म्हणजे प्लॉटनुसार त्यांची सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे आणि ते सहाय्यक आपल्याला जे प्लॉट दिलेले आहेत त्यांची ई पीक पाहणी हे MEHDCS हे जे अद्ययावत ॲप आहे त्याच्या मार्फत करणार आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच सहाय्यकांचं असं होतं की याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारे ई पीक पाहणी करायची हा देखील मोठा प्रश्न होता. त्याच्यासाठी तालुका लेवलला प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात आलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेस या ठिकाणी सहाय्यक हे ई पीक पाहणी करत असतात याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पहिलं ई पीक पाहणीचे ॲप आणि आत्ताचं ई पीक पाहणीचे ॲप याच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एक सहाय्यकांना एक प्रकारे एक सोपं जावं हाच आपला प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हे जे तुमची MEHDCS ॲप आहे याच्या माध्यमातून तुम्ही सहाय्यकांनी नेमकी ई पीक पाहणी कशी करायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. तर बघा, यासाठी तुम्हाला जे काही MEHDCS ॲप आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज हे ओपन होणार आहे. आता हे अशा प्रकारचं पेज याच्यामध्ये बघा न्यू नोटिफिकेशन आहे, माय टास्क आहे, सुपरविजर रिमार्क आहे, अवेलेबिलिटी सर्वे आहे आणि मास्टर डाटा आहे. तर तुम्हाला माय टास्क आहे त्या ठिकाणी कंसात तुम्हाला जे प्लॉट ॲक्वायर केलेले तेवढे आहेत. त्यानंतर अपलोड पेंडिंग आहे, सर्वे पेंडिंग आहे, अपलोडेड. तर सर्वे पेंडिंग तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे पूर्ण सर्वे पेंडिंग असतील तेवढे येणार आहेत आणि तुम्ही जे अपलोड केले तो आकडा शेजारी येणार आहे. तर या सर्वेमधून तर तुमचं ज्या गटाची तुम्हाला या ठिकाणी ई पीक पाहणी करायची आहे तर तो गट त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो गट निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तो जो काही सर्वे असेल तो करून घ्यायचा आहे आणि तुमचा सर्वे हा पूर्ण झाल्यानंतर शेजारी अपलोडेड आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अपलोड केल्यानंतर तो आकडा 5चा 6 होणार आहे. आता आपण याच्या अगोदर 5 सर्वे केलेले आहेत. तर बघा, तुमचं नाव आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा पूर्ण मॅपचा नकाशा या ठिकाणी म्हणजे जो मॅप आहे तो ओपन झालेला आहे. या ठिकाणी डिस्टन्स वगैरे सर्व आलेलं आहे आणि नेक्स्ट. आता तुम्हाला नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलं. याच्यावर क्लिक केल्यानंतर दिलीप जो काही ओनरचं नेम असेल ते आलेलं आहे. त्याच्या जमिनीचा एरिया किती तो आलेला आहे. लँड युटिलाइज्ड फॉर नॉन ॲग्री पर्पज म्हणजे नॉन ॲग्री पर्पजसाठी नाही, म्हणजे कुठली पड नोंदवायची आहे का. तर याच्यामधून आपण अंगणवाडी पड असेल किंवा इमारत पड असेल तर याच्यामधून आपण निवडू शकतो. आपल्याला कोणतेही पड आत्ता निवडायचे नाही. जिल्हा परिषद शाळा असेल त्याच्यामुळे याला बॅकला जायचं आहे आणि त्याला नो असं करायचं आहे. नो केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर फॉलो वेस्ट ऑन वॅकंट लँड तुमची कुठली अधिकृत जमीन आहे का याला क्लिक केलं तर तुमची फॉरेस्ट आहे का किंवा दुसऱ्या कशाला वॅकंट आहे का तर याच्यासाठी आपली नाही, म्हणजे याला नो करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर इफ देअर आर ऑलरेडी हार्वेस्टेड म्हणजे हार्वेस्टेड केलेलं आहे का तर त्या ठिकाणी नाही करायचं आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इज देअर एनी पेन्युअल क्रॉप म्हणजे तुमचं हे आहे का तर याच्यामध्ये फळबागाचं आहे का तर नो असं करायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही यस केलं तर कडुनिंब असेल, जास्वंद असेल, जे काय फळपिके असतील ते येणार आहे. याच्यानंतर बेन्युअलचं आहे. आता आपलं सिजनेबल आहे तर सिजनेबलला तुम्ही
यस करायचं आहे आणि ॲड क्रॉप याला क्लिक केल्यानंतर जे आपल्याला जे पीक आहे शेतात, तर आता समजा मका आहे तर आपण मका निवडायचा आहे. व्हरायटी त्यासाठी कुठली, धान्यासाठी का चाऱ्यासाठी, तर आपली समजा धान्यासाठी, तर धान्यासाठी तुम्ही लागवडीचा तारीख या ठिकाणी टाकायची आहे. लागवडीची तारीख टाकल्यानंतर क्रॉप पॅटर्न म्हणजे सिंगल आहे का मिक्स आहे, तर आपली सिंगल आहे. त्यानंतर एरिया, तर किती मका आहे त्याचं क्षेत्र टाकायचं आहे. समजा तुमचं 40 गुंठे असेल तर 0.40 करायचं आहे. त्यानंतर शिल्लक क्षेत्र येईल सिंचित आहे का अजल सिंचित, तर सिंचित आहे म्हणजे कशात आहे, बोरचे, तलाव असेल, बोर असेल, नदी असेल, जो काय असेल तो त्या ठिकाणी सिंचित पर्याय असेल तर निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला टेक फोटो, तर तुम्ही 20 मीटरच्या आतमध्येच असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ही प्रोसेस होणार आहे. आणि त्या पिकाचे 3 फोटो त्या ठिकाणी काढायचे आहेत. आता आपण मका हे पीक निवडलेलं आहे तर मकाचा फोटो आपण काढलेला आहे, तर 3 फोटो या ठिकाणी तुम्हाला काढायचे आहेत. आणि हे 3 फोटो झाल्यानंतर ॲड क्रॉप याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अजून आपले शिल्लक क्षेत्र आहे. आता आपण समजा ऊस लावायचा आहे तर मॅन्युअलमध्ये जाऊन त्या ठिकाणी यस याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲड क्रॉपमध्ये इथं आपण ऊस हे पीक निवडायचं आहे, कारण त्यांचं ऊसाचं क्षेत्र आहे. असं दुसरं पण तुम्ही निवडू शकता. आता याच्यामध्ये असेल तर याच्यामध्ये आपण शुगर केन, तर हे निवडलं. क्रॉप व्हरायटी कुठली, आडसाली का खोडवाय, तर तो निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही क्रॉपचं पॅटर्न निवडू शकता. आता आपण आडसाली ऊस केलेला आहे. त्यानंतर खोडवा आहे. क्रॉप पॅटर्न सिंगल आहे. एरिया जे काय ऊसाचं क्षेत्र असेल तो ऊसाचं क्षेत्र जे काय असेल ते लावायचं आहे. आता सिलेक्ट क्रॉप स्टेटस, कसं आहे, फ्लोअर स्टेजला आहे का कसं आहे, कुठल्या स्टेजला आहे ते देखील क्लिक करायचं आहे. सिंचित का अजल सिंचित, सिंचित असेल तर बोर आहे का विहीर आहे हे निवडायचं आहे. आणि त्यानंतर फोटोला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी ही सेम तसं 3 फोटो तुम्हाला त्या ठिकाणी काढायचे आहेत. आता हे 3 फोटो काढल्यानंतर या ठिकाणी ॲड क्रॉप याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अजून आपलं शिल्लक क्षेत्र आहे तर अजून तुम्ही जर समजा आपला उडीद अजून राहिलेला आहे तर या ठिकाणी आपण उडीद अजून लावू. तर या ठिकाणी उडीद हे तुम्ही त्या लिस्टमधून निवडायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण उडीद हे पीक आपण या ठिकाणी निवडलेलं आहे. क्रॉप व्हरायटी जेनेरिक आहे. शोविंग डेट म्हणजे लागवडीची तारीख जी असेल ती तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. क्रॉप पॅटर्न सिंगल आहे का इंटर आहे, तर आपलं सिंगल आहे तर त्याला सिंगल निवडा. एरिया किती आहे, तर जो काय राहिलेला एरिया आहे 0.27 हेक्टर एवढं राहिलेलं आहे, म्हणजे 27 गुंठे राहिलेलं आहे, तर तेवढे संपूर्ण आपले उडीद आहे. तर सिंचित क्षेत्र आहे, बोरवेल आहे. आणि या ठिकाणी परत ते 3 फोटो तुम्हाला त्या ठिकाणी त्या पिकाचे उडीद असेल तर त्याचे तुम्हाला 3ही फोटो या ठिकाणी काढायचे आहेत. आता हे 3 फोटो काढल्यानंतर ॲड क्रॉपला क्लिक करायचं आहे. आता आपलं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी हे संपलेलं आहे. हा 3रा फोटो आहे, तर 3ही काढलेले आहेत. आणि ॲड क्रॉप याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी आपलं संपूर्ण क्षेत्र संपलेलं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आय हॅव व्हेरीफाईड मीडिया फाईल्स अँड अदर डाटा, तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 3ही जे पिकं भरलेले आहेत त्याचं संपूर्ण डिटेल आलं आहे. जर तुम्हाला शेजारी व्ह्यू फोटो पाहायचे असतील तर ते देखील पाहता येते. आणि खाली एक चौकोन आहे त्याच्यामध्ये आय हॅव व्हेरीफाईड मीडिया फाईल्स अँड अदर डाटा याला क्लिक करायचं आहे. आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं संपूर्ण पेंडिंगच्या शेजारी बघा 6 झालं, पहिलं 5 होतं, म्हणजे हा आपल्याला तिथं अपलोड झालेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे. त्याला व्ह्यूला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या सर्वे नंबर, सब सर्वे नंबर, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, शेतकऱ्याचं नाव, फार्मर आय डी आलेलं आहे. आणि क्षेत्र किती, सर्वे कोणी केला त्या सर्वेअरचं देखील नाव आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती अशी आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणीचा सहाय्यकाद्वारे हा अशा प्रकारे सर्वे करू शकता. धन्यवाद.